हा मम्मी का? मम्मी आतमध्ये आहे. मावशी तुझं काय चालू आहे ग? हो का? आणि आणि काका कुठं गेले? अमाय तय काका बाई होता ती आहेत व बाई झाडाच्या तर ती बसेल आमच्या गावात मोठं झाड नाही वडाचं त्या वट्यावर बसेल आहेत माणसं आहेत तर बसले. बाबा ड्युटीवर गेले असते नाही तर पप्पा. हो, पप्पा ऑफिसला गेले. माझ्या स्कूलमध्ये ऑफ डे होता ना, म्हणजे ना मावशी आमच्या स्कूलमध्ये ना. सुट्टी होती का तुला आज? नाही नाही, हाफ डे होता, हाफ डे. म्हणजे ना आमच्या स्कूलमध्ये ना एक प्रोग्राम होता, तर मग मी त्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केलंच नाही, म्हणजे भाग घेतला नाही ना, तर मग मला मला हाफ डे मिळाला. असं 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 मग त्या कोण नाही केलं माहिती काय होतं पार्टीशी काय होतं ते पार्टीशी ते कोण नाही केलं? अगं मावशी पार्टिशन नाही, पार्टिसिपेट म्हणजे मी भाग नाही घेतला ग त्या प्रोग्राम मध्ये. खूप अभ्यासाचं असतं, खूप मला टेन्शन आहे ग. जाऊ दे, माझा होमवर्क राहिलं होतं ना, तर म्हणून मग मी नाही घेतलं. तर मग मी आज मला हाफ डे मिळाला ना, तर मग मी माझं होमवर्क कम्प्लीट केलं. आता थोडंसंच राहिलं म्हणून मी थोडा रेस्ट घेतला होता, तर तुझाच फोन आला. का ग मावशी, तू तर म्हणत होती ना की तू येणार म्हणून पुण्याला. ये ना ग, मग कधी येणार तू? अमाय बाई आमचं काय खरं आहे हो बाई. येईन ना एखाद्या वागती येईन ना. पाहिजे तुम्ही आले की इकडे तुमच्या संगच येईन माय. तसं काही बाई आम्हा दोघायला सुचत नाही तर काकाला एवढं सुचत नाही ना माय. ते गर्दी पुण्याची ते कोणत्याही गाडीत बसा कुठे उतरा कुठे बसतो बाई हरपलं गिरपलं तर येऊ एखाद्या वागती. हा दे ना तू आई जवळ काय करू राहिली आई निजली का लागे? मी पाहते. मम्मी, ए मम्मी ग, ए मम्मी तू झोपली का ग? अगं मावशीचा फोन आहे. हा नाही ग बाई झोपली नाही थांब आली थांब. काय म्हणते मावशी? बाई निजलीशीन तर निजू दे राहू दे नाही तर मग करीन घंटा गोऱ्यानं सांगतो मला मावशीचा फोन आलता. अगं नाही नाही मावशी, आली ना मम्मी, आली ना बोलणं. घे ग मम्मी. दे. हा बोलो बाई. काय नाही बाई असाच केलता तू तर काही करत नाहीस माय फोन. निजली होती का व? नाही हो बाई निजली गिजली नव्हती. सांगणं चालू होतं असंच. ते डबे काढले होते मी 2-4 घासाले. आता किराणा संपला किराणा आणा लागते तर मग काही डबे रिकामे झाले तर काढले तेच घासूनच राहते. सांगणं काय चालू आहे? काही नाही हो बाई बसली होती. तर काही गमे ना म्हणलं चला अशीलेच फोन लावतो लय दिवसाचा फोन नाही आणि तू तर काही करतही नाहीस माय तर आताच गुत्त. हो बाई आता पायवर हे काम चालतं असतं बरे. आज ते श्रावणी लवकर आली म्हणून हिच्या डब्यात नसा कोण सँडविच दिले ते. आता ती कुणाला स्वयंपाक केला ते जेवली ते न डबा नेला सर ते दांगडू चालू असते ना बाई दिवसभर काही नाही काही ना काही निघते. आणि तसंही खरं 4-5 दिवस झाले तुला फोनच नाही केला. कसं आहे तुमचा तब्येती गिब्येती चांगल्या आहेत? भाऊचा आलता फोन मला तर भाऊचाही काही फोन नाही आला. किसना करते का तुला फोन? मग आता नंबरच नाही किसना जोड. एक फोन नाही करत कृष्णा. नाही माय मला काही नाही आला हो बाई त्याचा लय मला वाटते महिना 2 महिन्याच्या आधी होती आलता तो. महिना 2 महिने काय देऊ माय सांग मी अशी येडी हाव. आता आलता ना माय त्या मंदाच्या भावाच्या बारसं होतं ना लेकरायचं तर ती आलता. तर मग जाता जाता आलता हो बाई मागून उभ्या उभ्या चहा पुरता आलता मग घरी गेलता बाबाच्या भेटीले तर मग वापस जाता जाता आलता. हो बाई. तुला आलता म्हणे फोन तू नाही आलती का मग इकडे? नाही आम्ही नाही आलो काही येणं नाही झालं सुट्टीच नाही भेटली खरं तर. आम्हाला इकडून आता आमच्या रश्मीच्या इकडून आलता ना फोन. दोन्ही इकडून होता आम्हाला. मंदाच्या इकडून आलाही नव्हता खरं सांगतो तुला. रश्मीच्या इकडून आलता. पण आता आलो असतं तर दोन्ही इकडचं होतंच ना. पण मग काही आलोच नाही सुट्टीच नाही भेटली. मग काही मी काही जास्त जबरदस्तीने केली म्हटलं जाऊ द्या गेलं तिकडे की जाता येते. का गो कोणाचा फोन होता? अशीच आहे मॅच आलता आताच ठेवला. श्रावणी विचारे व म्हणे काका कुठे गेले मी आणलं गेले ते वावरात. या हो ना लेख चक्कर मारला तर थकलो. तो ऊन झालं म्हणलं सुरू. साजरं ऊन तपून राहिला आता. आता पाण्याची बॉटल गिटल देत जा बा संग. ऊन भलकोस ऊन लागते. घरून गेलो तर कळलं नाही पण येता येता भारी गेलो. मग ऊन झालं ना बसा पाणी प्या. अरे देवा काय म्हणे मग सुनबाई आलती लाईनी काय आलती काय पाहिजे होतं तिला? तुम्ही होतेच होते वाटते का वागते. हो मी होतीस तू श्रीराम आलता. पैसे पाहिजे म्हणे 200 रुपये. म्हणलं कायले म्हणलं बा तर म्हणे ते पोरगी म्हणे खेळता खेळता पडली म्हणे तर ते दातच पडला म्हणे तिचा तर दवाखान्यात नेतो त्याले पैसे दिले म्हणून होतो मी तिथं. काय म्हणे काय पाहिजे म्हणे बाई? काही नाही पाहिजे तुमच्या सुनबाईले. आलती दाय मागेले म्हणे तिला वाटलं बुडी हेंबाळीच आहे द्या बुडीच्या घराची दाय काढून. उडदाची दाय मागच्या वर्षी मामाजीनं लय घेतली मुगाची घेतली न उडदाची घेतली एवढी का लागली का तुम्हाला अशी त्याला भोंगे लागते ना नमकं होईन ढमकं होईन द्या मले.
नाही म्हणलं ने 25-30 पापड देईन म्हणे तुम्हाला. म्हटलं काही गरज नाही, त्या दाईचे पैसे देतो म्हटलं मला. आता बाजारात जातच म्हटलं तुला माहितीच आहे भाव काय द्यायचे, पैसे देऊन द्यायचं म्हटलं धुवायला लायचे पैशाचे. कशी व तू आता त्याच्या जोडून का दायदानाचा पैसा घेतो काय? जाऊ दे, खाऊन कोण खाणार आहे? आपलेच ना तू. तू बी लयच करतो. दे देऊन काय ते, मी तुले नाही घेऊन देईन. यंदा आला गावात की मला सांगतो, नाही घेऊ. मागच्या वर्षीची जुनी दाय भोंगे लावशील अन वाया गमावशील, त्याच्यापेक्षा खातात ना ते. दे देऊन. मी आता नाही म्हटलं का? नाही तिला म्हटलं ना नाही म्हणून. दिली ना मग, दिली नाही काय? पण तिला सांगितलं बाजारात जाय, भाव पाय आणि त्या हिशोबाने मला पैसे आणून दे. पैसे नको घेऊ त्याच्या जोडून, जाऊ दे. बर काय दे ना, काय उसक मुरमुरे गिरमुरे असतील तर भाज बरं जराशे. काय थकल्यासारखं वाटून राहिलं मला, वावरातून आलो लेखतो. ऊन लय तपून राहिलं बापा. आता तू काही करायचं चिंता ते कर ना बापा, नाही तर मग बोललं तुले जसं जसं ऊन तपते तसं तसं एक एक सुचते. शेवग्या कर आपल्या घरी लेख. मागच्या वर्षी सारखे उलचक नको करू, जशाक सगळे शिल्लक कर जशाक शेवग्या, म्हणजे कसा बरं राहतात त्या रातच्या गिच्च्या रांधेले. हो ना, यंदा शेव्या करतो ना मी, आणतो करूनच. आता ते मी ना म्हणते मी करतो तिला म्हटलं तू पापड कर, माझ्या शेव्या करतो मी. कोणा जोडून देत आहे ते? कोणा तुम्ही एखाद दिवशी जाऊ आपण दोघे जण जाऊ आणि करून आणू, मशीनवर बागता देतात करून. ती मी ना म्हणते जाऊ द्या बाई कायलेच करता, मी माझ्या तरी मा घरी लय करत बसायला लागते, मी ते तुमचं बी करतो. मी आधी म्हणले बाई तो घरचं तू कर, मा घरचं काय करतात का? थोडं लागते काय किती म्हणलं तरी. हा पापड पापड दाय लागते, मसाला लागते, काय नाही लागत. ते पोरगी ऐकतच नाही. आणि मुरली बी तसाच मग म्हणते काऊन बाई एकटीसाठी कुठे कुटाणा करतं, इले नाहीतरी करावंच लागते ते करते. आता हे पाय ते अशी बी हिच्याच डोक्यावर हे करते, मला चिकाच्या कुरवड्या करून द्या वहिनी आणि मला ढमकं करून द्या वहिनी. हा मग ती काय काय करीन तिचं ते पंक्याचं, तिच्या मागं थोडा रमायण आहे का? हा हो लेख असं कर ना मामा. झालं मग 2-4 रोज तू करू लागत्या पोरीले. हा जा, आणि त्या आशाचं बी करून आपलं बी करून लागे, ते बाईचं बी करून देन लागे, चालली. खर्च द्या मग, नाही तर मग भावाचाच विचार कसा पण. अहो घेऊन जाय. मी का खर्चले माग फिरणारा माणूस आहो का? हा तो बहीणचा बी खर्च नाही होतून. मी तर म्हणतो तो भावाच्या बी घरच्या बाळबणाचा खर्च देतो मी तर. हा तू का मध्ये कमी लागतं काय? दे उरमुरे माझ. आणि जाय म्हणलं, खरंच जाय. ते पुरीले तेवढा हातभार होते ते कर. 4-5 दिवसात होईन ना, 4-5 दिवसात चालली. पाय तुम्ही इकडे मालो. हा पाहिलं तुम्ही माझ्या संग जाऊ सांग तर जातून राहतो मी करू लागतो तिले, तिचंही करतो आपलंही करतो. आशीची कुरुड्या आशीचं काही नाही, कुरुड्याच कर लागतात, त्या ओळ्या कर लागतात. ते बाकीचं घेते ते इकत तिकडेच. नाही तर मग तुम्ही जर घर राहतो म्हणून सांगतो मग नाही जात मी. तुम्ही अति ततीमध्ये खायचा रोना होते सारा, मला 2 थारी जीव होते. आता कमवले काय का म्हातारपणा सासऱ्याच्याच गोरी नेऊन ठेवतो का? काय म्हणतील त्या गावातले लोक? वारे वा जवई नदी पराड गाव आणि तरी पाहिला तर सासऱ्याच घरी पडेल असती. कोणी रिकामं नाही ना, सारे आपापल्या कामात आहेत. भले तुम्हाला तो वाटते लोक तुम्हालाच पाहतात, कोणी पाहत नाही, कोणालाच माहित होते. कोणी काही म्हणत आता काही नाही सैन जवळ आहे त्याला लयसे झाला. आता अरजलं साऱ्या गेल्या गवऱ्या पेंडावर ना, आता तुम्हाला मोठं मानपान सुचते. चल सांगता चला मग, चल सांगता फारच सुद्धा ततीच जाऊ, मग ततीच करला जाते. पाय मग काय हिशोबानं, पण ते घरची दाय देऊन दे, सुनबाईले देऊन दे. पैसे नको घेऊ. काही बोलतो काय? नाताईचा खायचा पैसा घेतो काय? काय पैसा काय बांधून देशील का सकाळ उरावर? नातू आहेत खातात, खाऊ दिले कायले. त्याच्या बापाला आणला नाही का याला आणला नाही का? दाया घेतल्या नाहीत का लेखानं? हा समजे घेतात ते, नाही तर पुढे करून देतात तिला दायदाना घेऊन. तिले काय आहे ते बातच हातावरतात, मग ते समजलं बुडा घेऊन देते तर काही गरज नाही. घेतात ते सगळं बरोबर. जे तुम्ही देतो म्हटलं की बरोबर मग पोरही तसेच हातावरतात. आणि सुनाई बरोबर चिठ्ठीवर एक सामान लिहितात, हे आणा ते आणा. तसं नाही दिले मामाजी दिसत भाकर द्यायले. सौदा आणून देतो म्हटलं की भरलं मग मामाजी कुरकुरू मागं पुढे पैताय तुमच्या दोन्ही सुनाईले. काही गरज नाही म्हटलं. आणतात ते जटनान 3 टनान खातात ते. तुम्ही नका काळजी करू. नाही तर मग आणून देतो म्हणसान काय नाही आणलं बाई. मग बाई तर साऱ्या वर्षभराचा सौदा सांगतात तुम्हाला. मग मुकाट्यानं बसत जा तुम्ही, हातचा पैसा हाती राहू देत जा जरासा. नाही ना आणला नसेल तर शाम्यानं, नाही तर तू बी बोलला चिकट आहे मॅट डोक्याचा.
लेकरं पापलं कुरोड्या खाणार नाहीत तर त्याचं वय आहे. आपलं वय आहे का आता चिकाच्या कुरोड्या तू खायचं का पापड भुजू खायचं? लेकराचं वय आहे, त्याचं खायचे दिवस आहेत. याले कुठे डोकस आहे? नशीब आणलं तर विचार दिले. पैसे मागतो मी त्या श्यामेले, पैसे त्याच्याकडून घेतो, सौदा आणून देतो सुनबाईले समजा. काही गरज नाही म्हटलं ना, त्याच्याजवळ घोडे आहेत, गाड्या आहेत, बात आणतात ते. तुम्हाला काय आणलं लागतं तेवढ्याला खायला उचलू स्वतःला नाही चालता येत. हा चालले म्हणते त्याच्या घरी अजून सौदा आणून द्यायला काही गरज नाही. आपच आणतात ते, मुकाट्यानं बसत जा तुम्ही, टुकू पायात जा डोयानं. सबन आणतात ते, सबन खातात. तुम्हाला विचारतात का? देतात का एक बिलेट आणून कायची की हे घ्या आबाजी भातक काय, हे घ्या मामाजी भातक म्हणून? हा सबन खातात. काम पडलं की बरोबर येतात. चाल बाई, आज नाही तर असं करतोय देवघराच्या खालचं की नाही काढतोच. लय दिवस झाले काढलंच नाही. तसे आता बोटाचा मी काही जास्त पोतायला हाती नाही लावला. आता जरसं आवर करतोच. लय जिकडल्या तिकडे गेलो, काही सामान दिसतही नाही. कुकू झालं का दरायती झाली काही दिसून नाही राहिलं. पाहतो समज झालं काय राहिलं, मग कसं आणायला बरं होते. आज असं करतो, हे देवघरच आवरतो खालचं. हे रॅक जरा आवरलं की सुस्ते मग जरासं. मम्मी हा टप घेऊ का? हे कपडे धुवायले का देऊ मशीन मध्ये टाकून? काय बापुरी कोणते कपडे? हे बाबूचे आणि काही वाकळे आहेत ह्या. ओ माली माय, मशीन गिशीत नको टाकू माय बाई. पोरी ते जे हातानं धुत असतात मशीनीत नको टाकू. ते काही करतं का बा? ते टपतो तो आणला ना, तो त्या टपात धुत जाय ते कपडे. हे माणसाच्या कपडे धुऊ नये ते कपडे. त्या आपल्या घरच्या टपात धुतो ना. हा नवा टप राहू देतो. नाही तर नाही मी काल त्या नव्या टपातच धुतले. आता तू बाटोळ्याचा त्याच्यातच धुतो. ते हाग्या मुत्याचे ते लंगोट एक टप राहू दे आणि लगे तिचे कपडे त्याच्यातच धुत जाय. 1.25 महिना वय लोक न्यारा ठेवा. माणसाचे कपडे धुऊ नये ते कपडे आणि मशीनीत टाकू नको. आणि तुला हाताने धुणं जिवार येत असतील तर मी धुतो, राहू दे तसेच पडेल. नाही मम्मी, जीवार नाही येत, हातानं धुतो ना मी. पण मला असं वाटलं मशीनीत काहीच नाही ना, आपले कपडे झाले काढणं, एक लोट झाला लावणं. आता म्हटलं हे नाही तर हे वाकळ्या टाकून देतो त्या छोट्या मोठ्या गोदड्या. ते म्हटलं ते लंगोट हाताने धुतो ना मी. ते नाही टाकत हो मम्मी मशीन मध्ये. असं हा त्या वाकया काय मग नुसतं वाकया टाक, बाकीचा कपडा नको टाकू त्याच्या संग. त्या लंगोट तर चुकूनही नको टाकू. पिरीक हागायला राहते त्याच्यात, साऱ्या मशीनीत जाईन ते. नाही ते लंगोट हातानच धुतो ना. मग त्या गोदड्या टाका वाकया. मी गोदडी म्हणतो, तुम्ही वाकया म्हणता. सारं कन्फ्युज होते मला. ते टाकू का मग नुसतं गोदड्या टाकू का मशीन मध्ये? गरम पाण्यात भिजू घालेल्या आहेत. टाक बाई मग आता. नाही तर राहू दे ना, माया धुतो ना मी हातानं. काही नाही, गरम पाण्यात भिजू घालल्या साजऱ्या. काय नाही हालोडोलो केल्या, साजऱ्या घासघूस केल्या की नाही काय लिहिसा मशीनीत घालतो द्यायले. बरं राहू दे, मीच धुते मग हातानं. तुम्ही काय करून राहिले? अगो बाई, हे देवघराचं खालचं की नाही लय इकडल्या तिकडे इकडे सामान झालं सारं. तो तेच आवडतो म्हणलं. काय सरलं काय नाही, देवाचं सामान समजते मग. आणायचं असलं की तेच लावून राहील ती. राहू देतो मग. हे पहिले तेव्हा काय धुतो ना मग. नाही धुतो ना मी. धुतो राहू द्या. मी हातानं धुतो, नाही टाकत मशीन मध्ये. आणि त्याच टपात धुतो, नवीन टपात. करा तुम्ही देवाचं काम. बर धुई, काय नाही हातानं घासघूस कर. आणि तुला तर वाटत असेल रिश येत असेल त्या लंगोटायची तर राहू दे तसेच. मी धुईन. नाही हो मम्मी, रिश नाही येत, धुतो ना. धुई तशी बी प्रॅक्टिस झाली पाहिजे, सवय झाली पाहिजे. पहिले बरोबर रिश येत असते, मग स्वतःची लेकरं झाली की मग नाही येत रिश. तुला तर माय बरं पहिलेच अनुभव येऊन राहिला हो. धुतो मी, राहू द्या, करा तुम्ही, मला रिश नाही येत. साजरी आहे व, नाही तर कायले धुत होती एखादी म्हणतो ती धुवा तुम्ही. लगोटही धुते हो माय लेकरायचे. साजरी आहे मनानं, खरंच रश्मी लय साजरी आहे. फक्त भळंग आहे, चोपडेपणा नाही येत तिले. जे हाय ते तोंडावर बोलते, पण मनानं लय साजरी आहे. नाही तर धुतात का पोरी सोरी माय बाई दुसऱ्याच्या लेकराचे लंगोट? माय बाई तिले तर रिसच येते माय. तरी धुते व, काय बरं बाई. ते न्यारे धुजो आणि ते पाणी टाकून देजो आणि मग वाकाया धुजो. हो मम्मी, करते मी. बाबू काय करू तू असा आजी आले? बाबू साजरा आला ना 15 दिवसासाठी. राय बरं साजरा किती दिवसाचा बापा रे. येतो जातो येतोय नाहीच बापा. किती दिवस झाले आला नाही. मी तर म्हणतो 12 महिने होत आले. अहो आई, इकडे आले की सुट्ट्या नसतात ना. ते आता पोस्ट सेमिस्टर झालं, मग आता आलो. असं लय शिकून राहिला नाही. शिक साजरा शिक. तुला सांगतो, आपल्या मोहिनीच्या सासरचे असे मोठे लोक आहेत. मग शिकला सवरला की त्या लोकांसारखाच तला बी 2-2 4-4 फॅक्टऱ्या होती, मोठा बंगला, गाड्या बापा 2 का भावाजवळ 2 मोठ्या गाड्या आहेत म्हटलं, 4 चाक्या. मग दोघंही 2 स्पेशल आहेत. मी म्हणलं महाराज कुमार बी असंच कमावीन समज. हो ना. बोली जा लागेल का बाई मोहिनीबाईच्या घरी. मी जातो म्हटलं, उद्या जाईल आता. काही काम नाही, काले उगाची दगदग. काय काम आहे? आम्ही गेलतो आम्ही बापा. थोडे सस्तेत नीट केले ते लेकरं. तुला सांगतो, जाऊ दे सोड पिच्छा, तुलाच काय सांगू. आला 15 दिवसासाठी मला लेकन कुठेच त्याच्यात हे काही नाही. जा लागत कुठे किती म्हटलं मामाच्या घरी जाजो.
लागे मावशीच्या घरी जाजो, तिकडे नाही जा लागत, काही काम नाही तिकडे जायचं. आणि बाय मी तुला सांगतो, बापानं म्हटलं ना होले लावजो, पण मला टाइमच नाही म्हणा. हा होले लावजो, जातो जातो करून चला तिकडे, काही नाही जा लागत. कोणते माणुसकीचे लोक आहेत रे ते, आणि कोणताच तिला हरी काय काच काम आहे. मागुनाचा लेख व माय. नाही बाई, जाईन ना, चांगलं दिसते. मोहिनी ताईला किती आनंद होईल. तशी तिची महिला दिसायची भेट नाही. हो, जुळं झालं तिला. नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. लेकरं चांगले आहेत. तब्येता गिब्येता मी फोन केलता तसा. करता लागे फोन, बस झालं मग. फोन केला तर म्हणजे वरती भेटच आहे, मग तो काहीच काम नाही जायचं. काय म्हणे रे? काही नाही, सांगे म्हणे ये म्हणे मले. ये तोंडाचीच गोट आहे, ये काही काम नाही. आता गेला तर फालतूचे तुला 100 रुपये त्या लेकराच्या हातात देणं काय गरज आहे? काय बाई, तू काही लावत राहतो. मग काही लावत राहतं का? काही लावत राहतं. आपली माणुसकी आपल्याला कळते. कायच आहे बिन माणुसकीचे तिच्या घरचे लोक. एवढं मोठं नेलं, 5-5 ग्रामचे गोप नेले म्हटलं बाबानं, 2 लेकरेले 2. मग पहिले तर बाप्पा 51,000चे पेढे वाटले नातू झाले म्हणून. मग तो बाप काही थोडा खर्च नाही करून राहिला त्याच्यावर, सबन उधळून देते त्याला. नाही तर काय, तर काही नाही ठेवत तुले पाय ना. हो, सांगत बाबा मला. सर्दी नाही चांगलं झालं ना. मोहिनी ताईला आपल्याशिवाय हायस कोण बाई? कोण नाही म्हणून काय काय देतं का अर्धी इस्टेट लुटून तू दिली? हा काही कामाची नाही. तुला काही दे बाई, सख्खी नाही बाई, काही गरज नाही तुले. तू एकलाच आहेस राजकुमार. बरं, मी येतो बाहेर. कुठे चालला? हा बाई, काही नाही, ते दोस्त संग चाललो. येतो ना, तू स्वयंपाक करून ठेव, जेवायला मी घरीच येतो. माय मागुनाचा लेख. या मी साज राहतो, आवडीचा स्वयंपाक करतो. सांग ना काय करू? हा काय करू सांग? काय कर ना बाई, त्याला हातचं काही बी आवडते मला. त्या मेसचं खाऊ लय बोर झालो मी आता. काही कर, साजरं मस्त करते करून तेल जरसं कमी टाक. बरं 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 करतो बाबू. जाय ये, तू जाय, येईल दोस्ताची भेट घेऊन ये. कानाला दे ना, लवून आहे ना. नाही बाई, काही बोलतो का? काना घेऊन येत मी. काही बाबा वावरात गेले का? हो गेले असतील ते. मी जातो, मग राहू. तुम्ही वावरात जाईन मग तिकडे बाबाला घेऊनच येतो मग मी घरी जेवायले. काही काम नाही, काही नाही जायला लागत वावरात गिवरात. महाराज कुमार काही वावरात जाणार नाहीये. शिकून सावरून इंजिनियर होऊन राहिला तो. मग वावरात नको जाऊ, काही काम नाही.